त्याला पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं। यावेळेला बी हिट केला जातोय, राहुल इनफॉर्म बॅटर आहेत आणि त्यांच्या बॅट मधून आलेला बॉल जाईल सीमा रेषा पार। षटकार येतोय, या स्पर्धेतील पहिला षटकार राहुल चौधरी यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला। टायमिंगचं क्रिकेट आहे, इकडे ताकदीची आवश्यकता नसते, इकडे टायमिंगची आवश्यकता असते। अकूट टप्प्याचा बॉल त्याला पिक केलं आणि बॉलला सीमारेषेच्या यावेळेला आणखीन एक विकेट केला जातोय। हा बॉल थोडासा पुढे केला आणि त्याचाच फायदा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे पाठवला। ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर हल्ला चढवलाय 6 धावांचा आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर तब्बल 15 धावा कविश इलेव्हनने जमा केलेल्या आहेत। 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडू चांगले राहिले होते, परंतु एका चेंडूवर जर पाहिलं तर शेवटचा थोडासा पुढे केला। राहुल चौधरी यांनी चांगलं बॅटच्या ज्या भागाला चेंडू लागणं गरजेचं होतं त्याच भागाला लागलाय आणि चेंडू खेळ आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळेला आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय। पाहूया बॉल किती लांब जाईल। जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। थोडासा धावसंख्येचा वेग मंदावत होता, त्याच वेळेला पुन्हा एक मोठा फटका आलाय आणि धावफलक जर पाहिला तर आता 6 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल 23 धावांवर। पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर स्ट्रोक खेळलाय खरा। एक धाव तिकडे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। प्रथमेश येत आहेत, दुसरी धाव घेतली, तिसऱ्याही धावेचा कॉल दिला जातोय आणि बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या गेल्या। एक गोष्ट पाहायला मिळते, छोट्या छोट्या चुका या ठिकाणी स्काय रायडर टीमने केलेल्या आहेत क्षेत्ररक्षणातल्या। राहुल चौधरी खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली आहे। 14